अंबादास दानवे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसणार। ठाकरेंकडून अंबादास दानवेंना उमेदवारी, तर उद्या सकाळी 11 वाजता दानवे परिषदेसाठी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। विधान परिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार। हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर नाव जाहीर करणार। ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी, काँग्रेसची मागणी। ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंब्याची भूमिका होती, वडेट्टीवारांकडून स्पष्ट। सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंप्रती भावनिक पोस्ट, तर आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ पोस्ट करत भावना व्यक्त। भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा, तर ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी। भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं। विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मागण्या मान्य असल्यास युतीचा विचार करू, नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाण्याइतका नालायक नाही। बच्चू कडूंची भूमिका, तर शिंदेंनी विधान परिषद दिल्यास त्यांचे पाईक होऊन काम करू। कडूंची प्रतिक्रिया, शिवाय बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील। सामंतांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून नीलम गोरेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार, सूत्रांची माहिती। तर पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय, मात्र वरिष्ठ नेतृत्वाकडून गोरेंच्या नावावर सकारात्मक विचार। विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याच्या चर्चा। दरम्यान छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी। केनेकरांचं स्टेटस चर्चेत। केनेकरांना परिषदेवर भाजपकडून 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही। अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांकडून विनंती। सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करणार, सूत्रांची माहिती। सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदून विरोधातील तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत। कुठे काय घटना घडत आहेत पाहूया। नागपुरात बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान, तर 5 दिवस नागपुरात आहे प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच। श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल। श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान, एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तरी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू। श्याम मानव यांची प्रतिक्रिया। तर भोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी, तर 8व्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला पत्र। उद्या खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार। 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीसाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जाणार। भोंदू मनोहर भोसले विरोधात करमाळा पोलिसात आणखी एक गुन्हा दाखल। चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप। पुण्यातील धनकवडीमध्ये व्यक्तीची तक्रार, तर पण पीडित व्यक्तींनी समोर येऊन तक्रार दाखल कराव्या। सोलापूर ग्रामीण पोलिसांचं आवाहन। कोल्हापूरमधील महिला अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। दरम्यान डीजीपींना तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश, तर घटनेचा सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करण्याचेही निर्देश। कोल्हापुरातील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन। 2 पोलीस निरीक्षक आणि 2 महिला अधिकाऱ्यांसह 6 कर्मचाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश। लैंगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिक नंतर आता अकोला सुद्धा लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला, तर प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं। आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका। अकोल्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू तरुणीचं अपहरण, तरुणींचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलं। खदाण पोलिसांकडून तरुणीची सुटका। लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप। आता बघूया टॉप 10 राजकीय बातम्या। मसाजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव। स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी, तर संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार, त्यामध्ये मागे हटणार नाही। स्वाभिमानी मतदारांनी मला विजय केला, स्वरूपानंद देशमुख यांची ही प्रतिक्रिया। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत। महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तर 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपत असल्यानं ही बैठक। धनंजय महाडिकांकडे अध्यक्षपद देण्याची भाजपच्या नेत्यांची मागणी।
राज्यात काँग्रेस पक्षामध्ये लवकरच होणार मोठे फेरबदल, तर 72 जिल्हाध्यक्ष आणि 724 तालुकाध्यक्षांची होणार नियुक्ती. काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय. जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी. 1 मे नंतर नियुक्ती सुरू होण्याची ही शक्यता. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. भेट खासगीकरणासाठी झाल्याची सूत्रांची माहिती. ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज. संजय राऊतांचं वक्तव्य. तर फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका. तर कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकवण्याची मोहीम. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदूरमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रुपाली चाकणकरांचा भाऊ संतोष बोराटेचा पराभव. तर विशाल थोरात हे 304 मतांनी विजयी. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरे यांची पोस्ट करून त्यांनी डिवचलं. तर विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव. चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचे आभार मानत लगाव लाटोला.